युवा नेते प्रवीण भाई माने आपल्यासोबत आहेत. सगळ्या कार्यकर्त्यांच्या आणि सगळ्या इंदापूर शहरवासियांच्या मान्यतेनं आणि पाठिंब्यानं ही आघाडी निर्माण झालेली आहे. या आघाडीच्या वतीनं सगळ्या कार्यकर्त्यांनी आग्रह केला सन्माननीय प्रदीप गारटकर यांनी या ठिकाणी या आघाडीचं नेतृत्व करावं आणि उभं राहावं. प्रदीपदादा उभं राहण्यासाठी तयार नव्हते. त्यांची इच्छा होती की कोणतरी कार्यकर्ते सामान्य कार्यकर्ता नगर अध्यक्षपदाला उभा करायचा आणि त्याला जनतेच्या आशीर्वादाने निवडून आणायचं. असं न होता काय झालं, राजकारण कसं घडलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती. त्यातूनच त्या ठिकाणी उदय झाला अभिमान विकास आघाडीचा. त्यातूनच आज अर्ज सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी भरलेला आहे आणि मला खात्री आहे की इंदापूर नागरिकांच्या आशीर्वादाने प्रदीपदादा खूप मोठ्या फरकानं त्या ठिकाणी विजयी होतील. आणि की इंदापूर शहरामध्ये खडा ना खडा कुठली कामं काय अडचणी आहे पूर्ण आयुष्य ज्यांचं कार्यकर्त्यांसाठी इंदापूर शहरातल्या नागरिकांसाठी या ठिकाणी खर्च झालेला आहे. इंदापूर तालुक्यामध्ये त्याची जाणीव नागरिकांना निश्चित आहे. आणि समोरचे गाळे दिसतात, हे सगळे गाळे दिसतात की दादा नगराध्यक्ष असताना या ठिकाणी गाळे दिसतात. त्यानंतर 25-20 वर्ष गाळे नवीन निर्माण अनेक उदाहरण सांगता येईल. त्यातूनच चांगल्या सर्व कार्यकर्त्यांचा या नेत्यांचा स्थानिक विविध पक्षाच्या सर्व नेत्यांचा आग्रह आणि त्या आग्रहामुळे यामध्ये अनेक पद्धतीने काही विचार लोक मांडत आहेत. एकच हेतू प्रामाणिक आहे की या शहराची जर सेवा आम्ही करत आलेलोच आहोत पुढे आम्हीच करणार. नगरपालिका हे सेवेचं साधन म्हणून उत्तम सेवा या ठिकाणी करता येते, विविध माध्यमातून करता येते, विविध माध्यमातून करता येते. या दृष्टीनं हा विषय नगराध्यक्ष मीच बघावा असा हट्ट आलेला कार्यकर्त्यांनी आजच्या माझ्या या संघर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा, जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा आणि फॉर्म भरतोय. सगळ्याच राजकीय पक्षाचे विचार उमेदवारांना येण्याची आवश्यकता नाही. सत्ता या दोघांच्यामध्ये उत्तम समन्वय असल्याशिवाय येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थाने प्रगल्भ लोकशाही समाजाला अनुभवता येणार नाही. आणि या ज्या त्रुटी आहेत, ज्या चुका आहेत, त्या त्रुटी चुका समाजाच्या समोर आणायच्या. त्या समाजाच्या समोर आणण्यासाठी आम्हाला म्हणून हा एक विचार मनामध्ये धरून मी हा फॉर्म भरलेला. यातून मला संपूर्ण राज्यामध्ये संकल्प द्यायचा. संघटना श्रेष्ठ, सत्ता श्रेष्ठ. तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं संघटना श्रेष्ठ. तुम्ही काय सांगाल? 5 ते 6 दिवस आपण समोरचा जर उमेदवार बघितला तो केवळ एका पक्षाचा आहे. तो एवढाच आहे. या उमेदवाराकडे प्रचंड पैसा आहे. ह्या पैशातून मतं विकत घ्यायची आणि सत्ता मिळवायची या एकाच भावनेतून त्या उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. परंतु एकीकडे गारटकर दादांचा उमेदवारीचा जर विषय आपण घेतला तर ह्यात अनेक पक्ष आहेत, अनेक संघटना आहेत आणि सर्व सामान्य लोकांनी, नागरिकांनी दिलेली ही उमेदवारी आहे. आणि सगळ्यांच्या आग्रहाखातर दादांनी पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदासाठी फॉर्म भरला आहे. हा बेसिक फरक आहे. म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही लढाई आहे आणि ही लढाई निश्चितपणे लोक जिंकतील आणि प्रदीपदादा गारटकर 100% विजयी होतील. नक्कीच हे या ठिकाणी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई होणार आहे. यामध्ये विजय आमचा व्यक्त केला. मंगेश केसरी, शांती, इंदापूर.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.